नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। राज्यातील हवामानासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात वारंवार बदल होताना दिसत आहेत। अशातच आता भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील आठवड्यात पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। हवामान विभागानुसार येत्या 24 जानेवारीपर्यंत देशातील काही भागांमध्ये बर्फवृष्टीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसेच थंडीच्या लाटेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात थंडीचा कडाका वाढणार आहे, तर काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे। जम्मू काश्मीरमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पुढील 36 तासांमध्ये जम्मू काश्मीरच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सोबतच बर्फवृष्टीची देखील शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं हवामान विभागानं म्हटलं आहे। हवामान विभागानुसार पुढील आठवड्यात पावसाची शक्यता आहे, मात्र हा पाऊस जम्मू काश्मीर आणि परिसरातच होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे इतर राज्यात मात्र थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे। थंडी वाढणार असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं हवामान विभागानं म्हटलं आहे। तसेच महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, मात्र राज्यातील काही भागांमध्ये तापमानात आणखी घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे। वाढणारी थंडी ही रब्बी पिकांना पोषक असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। दरम्यान जर राज्यात थंडीचा कडाका वाढला तर वाढणारी थंडी ही रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक असणार आहे। पाऊस झाल्यास याचा मोठा फटका हा या पिकांना बसला असता, मात्र थंडीत वाढ होणार असल्यानं ही बातमी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे। थंडीचा कडाका वाढल्यास रब्बी हंगामातील पिकांची वाढ अधिक जोमाने होण्यास मदत होणार आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।